आता तातडीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की या विषयासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुमच्या दालनात, तुमच्याकडे नगरविकास खाता आहे त्यामुळे तुमच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून या मुंबई शहरातील भांडूप असेल, घाटकोपर असेल, जोगेश्वरी असेल, माझा चांदिवली असेल, या विभागातील झोपडे जे डोंगराच्या पायथ्याला आहेत, धोकादायक परिस्थितीमध्ये राहतात, त्यांचा सर्वे करून कायमस्वरूपी याच्यावरती पर्याय शोधला पाहिजे. त्यांना सुरक्षित ठिकाणी घरं दिली पाहिजेत. आपण मेल्यानंतर पैसे देण्यापेक्षा आपण जिवंतपणेच त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं अशी विनंती केलेली आहे. तातडीने बैठक घेण्याची विनंती आहे. लवकरच पुढच्या हप्त्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये या विषयावरती चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। अशोकनगर डोंगर हादसे में मृतकों के परिवारों को आमदार दिलीप मामा लांडे ने सौंपी सहायता राशि। मुख्यमंत्री और प्रधानमंत्री सहायता निधि से भी अतिरिक्त आर्थिक मदद के लिए सरकार से किया पत्राचार। खतरनाक डोंगर क्षेत्रों के स्थायी समाधान की मांग। मुंबई घाटकोपर और चांदीवली के बीच स्थित अशोकनगर इलाके में 12 अगस्त को तड़के डोंगर का एक हिस्सा अचानक खिसकने से हुए दर्दनाक हादसे में 8 लोगों की मौत हो गई थी। इस हादसे के बाद मृतकों के परिवारों को सरकारी सहायता दिलाने के लिए चांदीवली विधानसभा के आमदार दिलीप मामा लांडे की ओर से लगातार प्रयास किए गए, जिसके बाद शुक्रवार को सरकार की ओर से प्रत्येक मृतक के परिवार को 4 लाख रुपए की आर्थिक सहायता दी गई। इस सहायता राशि से संबंधित पत्र भी मृतकों के परिवारों को सौंपे गए। हादसे में मोहम्मद समीर कमल हसन अंसारी, शाहिल हुसैन अब्दुल कादर, मोहम्मद आरिफ मोहम्मद अलीम शेख, मर्जीना आरिफ शेख, मन्नत आरिफ शेख, आबान आरिफ शेख, विकित रमेश यादव और सद्दाम हुसैन खान वाजिद अली की मौत हुई थी। सहायता राशि के वितरण के दौरान चांदीवली के आमदार दिलीप लांडे के साथ स्थानीय नगर सेवक विजेंद्र शिंदे, उप विभाग प्रमुख राजेंद्र पाटिल, सक्रिय शिवसैनिक प्रदीप बंड, तहसीलदार सुमेध कामले, तलाठी मंडल अधिकारी नीलेश पाटेकर, महसूल सहायक विनायक किस्ते सहित अन्य अधिकारी और पदाधिकारी मौजूद रहे। इस मौके पर आमदार दिलीप लांडे ने बताया कि इस हादसे में जान गंवाने वाले लोगों के परिवारों को मुख्यमंत्री सहायता निधि और प्रधानमंत्री सहायता निधि से भी आर्थिक मदद मिले, इसके लिए सरकार के साथ पत्राचार किया गया है और अतिरिक्त सहायता दिलाने के लिए प्रयास जारी है। इसके साथ ही उन्होंने मुंबई के ऐसे खतरनाक डोंगर वाले इलाकों में रहने वाले नागरिकों की सुरक्षा के लिए स्थायी उपाय किए जाने की जरूरत पर भी जोर दिया। उनका कहना है कि अशोकनगर जैसी दुर्घटना दोबारा ना हो, इसके लिए खतरनाक डोंगर क्षेत्रों का सर्वेक्षण, सुरक्षा के जरूरी उपाय और प्रभावित लोगों के पुनर्वास को लेकर ठोस निर्णय लिया जाना जरूरी है। इसी दिशा में अगले सप्ताह उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और संबंधित अधिकारियों के साथ बैठक आयोजित करने की योजना भी बनाई गई है। आमदार लांडे ने स्पष्ट किया कि अशोकनगर जैसी दुर्घटना को दोबारा होने से रोकने के लिए खतरनाक डोंगर क्षेत्रों की स्थिति का सर्वेक्षण कर सुरक्षा उपाय लागू करने और जरूरत पड़ने पर नागरिकों के पुनर्वास के संबंध में ठोस कदम उठाना आवश्यक है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस मामले में उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट में। शासनातर्फे मदत मिळते आहे, कशा प्रकारची मदत आहे आणि कशा प्रकारे आणखी काही वाढीव मदत मिळणार आहे का आपल्या प्रयत्नात काय? 12 ऑगस्टला सकाळी पहाटे एक अतिशय दुर्घटना या चांदवली विभागामध्ये खाडीवरती त्या ठिकाणी घडली। अतिवृष्टीमुळं डोंगर कोसळून अनेक लोकांच्या घरावरती डोंगर कोसळला आणि त्याच्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या वतीने त्यांच्या घरावरती डोंगर कोसळलेला आहे, त्यांच्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे, या लोकांना शासनातर्फे मदत मिळावी अशा पद्धतीने प्रयत्न करत असताना आज शासनाच्या वतीने त्या घरामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा कुटुंबियांना 4 लाख रुपये देण्याचं काम शासनाच्या वतीने मंजूर झालेलं आहे। आणि आज तुमच्या साक्षीने त्या विभागाचे नगरसेवक विजूभाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्या गरीब लोकांना 4 लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। परंतु माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनाला ते पटत नाही। एवढा मोठा डोंगर त्यांच्या घरावरती कोसळलेला आहे, एवढं मोठं दुःख त्यांच्या घरावरती आलेलं आहे
अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करावी म्हणून मी शासनाकडे प्रत्येक मृत्यूच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये द्यावे अशी मागणी केली होती. आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे विनंती केली. त्या लोकांना 4 लाख रुपयापेक्षा अजून काहीतरी वाढवून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री सहाय्यक निधीमधून 2 लाख रुपये अजून मिळावेत असं मी पत्रव्यवहार केलेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोललेलो आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून शासनाची जागा आहे, केंद्र शासनाची जागा आहे, त्यामुळे केंद्र शासनाने पण त्या लोकांना मदत करावी म्हणून पंतप्रधानांना पत्र दिलेलं आहे. आणि त्या पंतप्रधान सहाय्यक निधीमधून शासनाच्या नियमाप्रमाणे जे 2 लाख रुपये मिळतात तिथे मी 5 लाख रुपयाची मागणी केलेली आहे. त्या पद्धतीने केंद्र शासनाने सुद्धा त्यांना मदत करावी आणि ती मदत या कुटुंबियाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आणि स्थानिक नगरसेवकांचं आहे. ते आम्ही दोघं मिळून त्या गोरगरिबांना शासनाच्या वतीने जी कायद्याने मदत आहे ती जास्तीत जास्त कशी देता येईल याचा प्रयत्न करून पंतप्रधान निधी असेल, मुख्यमंत्री सहाय्यक निधी असेल, याच्यातून त्यांच्या कुटुंबियांना ते आर्थिक मदत देण्याचं काम करणार आहे. आणि एवढ्यावरच न थांबता जे जखमी झालेले लोक, एका महिलेचं एक बोट तुटलेलं आहे, अशा लोकांना सुद्धा शासनाने मदत करावी. फक्त हॉस्पिटलचं बिल भागवलं म्हणजे झालं असं नाही आहे, त्यांनाही मदत मिळाली पाहिजे. आणि ही मदत करत असताना शासनाने याच्यातून एक बोध घेतला पाहिजे. शासनाने गेले अनेक वर्ष मी त्यांच्याकडे जी मागणी करतोय की या डोंगराच्या, चांदिवलीमधील या डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगर माथ्यावरती जे झोपडपट्टी आहे, गोरगरिबांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी, मुलाबाळासाठी बांधलेलं झोपडं आहे, जीव धोक्यात घालून तिथे राहतात, त्यांचा सर्वे करून मेल्यानंतर पैसे देण्यापेक्षा अगोदरच कायमस्वरूपी या लोकांना सुरक्षित ठिकाणी त्यांना हक्काचं घर द्यावं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने शासनाने करावं असं 3 वर्ष मागणी आहे. आत्ता त्या मागणीला जोर आलेला असून त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सर्वे सुरू आहे. ज्यात डोंगराच्या पायथ्याला असतं, डोंगर माथ्यावरती असेल, मग आमचा खाडी नंबर 3 असेल, परेरावाडी असेल, मोहिली विलेज असेल, या ठिकाणी जे डोंगर कोसळतो या ठिकाणचा सर्वे करून तातडीने या लोकांना सुरक्षित ठिकाणी यांच्या मुलाबाळाचे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून त्यांना शासनाच्या वतीने हक्काचं घर द्यावं अशी मागणी आहे. आणि त्याचा पाठपुरावा करून या माझ्या चांदिवलीतील लोकांच्या हितासाठी, त्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी मागणी पूर्ण करून घेणार आहे. बाबा, कॉन्क्रीट सोल्युशन कधीच झाली, दरवर्षी लोक दरडीखाली चिरडली जात आहेत. चेंबूर सारखा परिसर असेल, ते कॉन्क्रीट सोल्युशन शासनाला यावर काढता येत नाहीये का? कलेक्टर, महानगरपालिका यांच्यामध्ये कुठेतरी विसंवाद दिसून येतो. नेहमी जबाबदाऱ्यांची एकमेकांवर झटकल्या जात आहेत. इथं वाढणाऱ्या झोपड्या ज्या आहेत त्या रोखण्यासाठी आणि इथे कायमस्वरूपी इथल्या लोकांना दुसरीकडे सुरक्षित स्थलांतरित करून या ठिकाणी हा सगळा परिसर सील करण्यासाठी ते प्रयत्न पुढे भविष्यात होतील का? मी गेले अनेक वर्ष विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर, महाराष्ट्राच्या सरकारसमोर हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेला आहे. आणि या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांचा सर्वे करून त्यांना घरं दिले गेले पाहिजे आणि पुन्हा त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या बनणार नाहीत म्हणून एक चांगली संरक्षण भिंत बांधून ज्यांची जागा आहे, उदाहरणार्थ समजा महाराष्ट्र शासनाची जागा असेल तर महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवून त्याचं रक्षण केलं पाहिजे. एअर इंडियाची एअरपोर्ट अथॉरिटीची जागा आहे तर एअरपोर्ट अथॉरिटीच्या लोकांनी त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या स्वतःच्या जागेचं संरक्षण केलं पाहिजे आणि स्वतःच्या जागेचं संरक्षण करून जी जीवितहानी होते ते थांबवली पाहिजे. अशा पद्धतीने मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवलेला आहे. आणि आत्ता तातडीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की या विषयासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुमच्या दालनात, तुमच्याकडे नगरविकास खाता आहे त्यामुळे तुमच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून या मुंबई शहरातील भांडूप असेल, घाटकोपर असेल, जोगेश्वरी असेल, माझा चांदिवली असेल, या विभागातील झोपडे जे डोंगराच्या पायथ्याला आहेत
धोकादायक परिस्थितीमध्ये राहतात त्यांचा सर्वे करून कायमस्वरूपी याच्यावरती पर्याय शोधला पाहिजे. त्यांना सुरक्षित ठिकाणी घरं दिली पाहिजेत. आपण मेल्यानंतर पैसे देण्यापेक्षा आपण जिवंतपणेच त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं अशी विनंती केलेली आहे. तातडीने बैठक घेण्याची विनंती आहे. लवकरच पुढच्या हप्त्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये या विषयावरती चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.